पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 7वा अध्याय सुरू झालेला आहे. त्यात आपण 5 श्लोकांच्या पर्यंत आलेलो आहोत. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. विषयाचा असा उहापोह भगवंत करतात. ते म्हणतात या ठिकाणी 6 अध्याय म्हणजे एका परीने आपण गीतेचा 1/3 भाग संपवलेला आहे. साहित्रिका 18. तर त्या 6व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला साधन सांगितलं आहे आणि त्या साधनामध्ये आता हे योगाचं साधन, माऊलींनी सांगितलेलं कुंडलिनी योगाचं साधन. पण अर्जुन म्हणतो हे साधन मला मान्य आहे, हे साधन अवघड आहे, पण तरीसुद्धा भगवंता तुझी कृपा झाली तर या मार्गाने मी निश्चितपणे जे साध्य करायचं आहे ते मी करेन. कारण तुला प्राप्त करेन असं म्हणण्याचं काही कारण नाही. भगवंत प्राप्तच आहे, अर्जुनाला अधिकारी आहे आणि म्हणून अर्जुनाला एवढं मोठं साधन भगवंतांनी सांगितलं आहे. आता भगवंत म्हणतात अर्जुना तुला ज्ञान झालं, तुला योग काय आहे हे समजलं, मी तुला समजावून सांगितल्यानंतर आता तुला साधन मार्गाचं स्वरूप लक्षात आलं. पण त्याच्याकरता आवश्यक असणारं परमेश्वराचं यथार्थ ज्ञान तुला नाही आहे. उपनिषदांनी परमेश्वराचं यथार्थ ज्ञान निरनिराळ्या प्रकारांनी ऋषींच्या अनुभूतीमधून प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 30 तर खरी म्हणजे तत्त्वज्ञानाची गंगोत्री आहे. त्यामधून आपल्याला ईश्वराच्या विषयी सर्व काही समजतं. पण उपनिषदामध्ये जे काही मांडलं आहे, जे काही सांगितलं आहे त्यामध्ये त्यांचा अगदी मोकळा घेतलेला अनुभव आहे. त्यामुळे त्या अनुभवातून त्यांना जे वाटलं ते जसं स्फुरलं तसं प्रकट झालं आहे. शब्द कधी थोडे इकडे इकडे आहेत. आता त्या शब्दांना योग्य प्रकारांनी योजून किंवा त्या शब्दांचं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जर कीस काढायला बसलो तर त्याच्यामधून जी अडचण येईल ती अडचण दूर व्हावी म्हणून ब्रह्मसूत्र आली. आणि त्या ब्रह्मसूत्रांनी उपनिषदामधलं जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान निश्चितपणे काय सांगणारं आहे, कशावर प्रकाश टाकणारं आहे, ते कशाचं दिग्दर्शन करणारं आहे ते त्यांनी मोठ्या नेटानी सांगण्याचा प्रयत्न केला. ती म्हणजे ब्रह्मसूत्र आहेत. त्या ब्रह्मसूत्रामध्ये आता विषयाचं प्रतिपादन कसं होतं, त्या ठिकाणी उपनिषदातल्या ज्या ज्या श्रुती विवाद्य आहेत त्या विवाद्यमय लोकांनी त्या श्रुतीमधनं काहीतरी अर्थ काढणं शक्य आहे, जो योग्य नाही आहे तो. मग असा भलताच अर्थ काढणारी उपनिषदामधली जी श्रुती आहे त्या श्रुती त्यांनी
समोर घेतल्या किंवा त्याची चर्चा त्यांनी केली आणि त्या श्रुतींच्या करता इतर आधारांनी त्या श्रुती सिद्ध केल्या. ते झालं कुठे? ब्रह्मसूत्रामध्ये. आणि ब्रह्मसूत्रामध्ये उपनिषदाच्या श्रुतींमधलं तत्वज्ञान अधिकाधिक पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने निर्धारण करण्याचा प्रयत्न हा व्यासांनी केला. आणि आता इथे व्यासांनी काय केलं आहे की जे तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान व्यासांनी त्याचं संपादन केलं आहे. आता हे संपादित करत असताना सुद्धा इथे आपण जे पाहतो आहेत त्या संदर्भामध्ये आपल्या पुढे मांडायचं तर इथे त्यांनी जो विषय मांडला आहे की माझी परा आणि अपरा प्रकृती आणि त्या संबंधाने आता मी निवेदन करतो आहे. हे सगळं कुठून कळेल, म्हणजे हे सगळं तत्वज्ञान आम्हाला कसं समजेल? त्यांनी सांगितलं या ठिकाणी की अपरेयामितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम. जाणून घे अर्जुना, तुला या साधन मार्गावरती माझं ज्ञान झाल्याशिवाय, माझं यथार्थ स्वरूप कळल्याशिवाय तू माझी भक्ती करू शकत नाहीस, तू माझी उपासना करू शकत नाहीस, तू माझ्याकरता अत्यंत उत्कटपणाने योग पण करू शकत नाहीस. मग आता माझं ज्ञान कशातून होतं? आपण एक लक्षात ठेवावं की ज्ञानाचं हे जे साधन आहे शास्त्र किंवा ज्ञानाचं हे जे साधन आहे ज्याला शब्दब्रह्म म्हणजे वेद म्हटलं आहे, त्यामध्ये श्रुती आहेत, त्या श्रुतींमध्ये उपनिषद आहेत, त्या उपनिषदांचा अर्थ करणारं ब्रह्मसूत्र आहे. आता इथे तर त्या ज्ञानाची उलगड किंवा त्या ज्ञानाची उकल ही साक्षात भगवंतानीच केली आहे. म्हणजे किती प्रकाराने उकल झाली आहे बघा. उपनिषदामध्ये जो अनुभव घेतला त्या अनुभवातून, त्या शब्दातून ते ज्ञान आमच्यासमोर ठेवलं. तसंच त्याचबरोबर ब्रह्मसूत्रांनी त्या ज्ञानाचं नीट स्वरूप आम्हाला समजेल असं, आम्ही निशंक व्हावं असं स्वरूप आमच्या पुढे ठेवलं. आणि त्यांनी सूत्र काय सांगितलं की परमेश्वराचं स्वरूप कळतं कशातून? आमच्या तर्कातून नाही म्हणाले. म्हणजे आता उद्या भगवान रजनीश आम्हाला काहीतरी सांगायला लागले आणि त्यांचं तत्वज्ञान ते मांडायला लागले, तर ते तत्वज्ञान आम्ही का स्वीकारत नाही? त्याचं कारण असं की त्या तत्वज्ञानाला शास्त्र प्रामाण्य नाही आहे, त्या तत्वज्ञानाला स्वतः प्रामाण्य आहे. त्यांना वाटतं म्हणून ते सांगतात. मला वाटतं असं कोणतंच शास्त्र उभं राहत नाही. ना फिजिक्स उभं राहतं, ना केमिस्ट्री उभी राहते, ना बायोलॉजी उभी राहतं, ना बॉटनी उभी राहते, ना मेडिकल सायन्सेस उभी राहतात. म्हणजे अगदी पॅथॉलॉजीसुद्धा उभी राहत नाही. जो त्याचं रिडिंग घेतो आणि जो त्याचं आपल्याला रिडिंग देतो, त्याचा रिपोर्ट देतो, तो मला असं वाटतं असं जर म्हणायला लागला तर तो रिपोर्ट कोणी ॲक्सेप्ट करत नाही. जो मनुष्य पॅथॉलॉजिस्ट आहे तो मनुष्य त्याचा पॅथॉलॉजिकल रिपोर्ट देतो. तो जर सांगायला लागला की हे तुमचं असं नाही, हे तुम्ही तपासून घ्या, तुमचं ते बरोबर नाही आहे, ते तुम्ही तपासून घ्या, असे जर रिपोर्ट तो द्यायला लागला तर जो फिजिशियन आहे तो म्हणतो हे तुमचं काम नाही आहे. तुमचं काम फक्त रिपोर्ट देण्याचं आहे आणि तुमच्या रिपोर्टवरनं जे तुमचे त्याच्यामधली असणारी अनुमान, इन्फरन्सेस तेवढे तुम्ही देऊ शकता. पण दुखणं काय झालं याच्या डायग्नोसिसची शक्यता क्वेरी करून तुम्ही देऊ शकत नाही. त्याचं कारण असं, तुमचं शास्त्र ज्याच्याशी निगडीत आहे तेवढ्याच विषयाशी तुम्ही बांधील आहात. म्हणून आज आयुर्वेदासारखं शास्त्र बदनाम का आहे? कारण त्याच्यात रिसर्च नाही, डेव्हलपमेंट नाही. कुणीही उठावं त्याच्याकरता क्वालिफिकेशन नाही. जो उठून औषध द्यायला लागतो त्याला शरीरशास्त्र माहिती नाही, त्याला दुखण्यांची माहिती नाही, त्याला त्या औषधांच्या होणाऱ्या ज्या काही म्हणजे परिणाम, क्रिया, प्रतिक्रिया माहिती नाहीत. या औषधावर ते औषध घेतलं तर काय होतं माहिती नाही. आणि असं असताना जेव्हा लोक औषधं देतात तेव्हा ते शास्त्र बदनाम होतं. आता जसं अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो तसा नियम सर्व शास्त्रांना आहे की कुणीही उठला आणि आपल्या मनाने काहीतरी जर सांगायला लागला की हे तत्वज्ञान असं आहे तर ते कोणी ऐकणार नाही आणि ते कोणी ऐकू नये. आणि ऐकलं तर ऐकणाऱ्याचं नुकसान आहे.
आणि म्हणून आपल्याकडे मुळात सांगितलंय ब्रह्मसूत्रकारांनी की ईश्वराचं स्वरूप आम्हाला कशातून कळतं? शास्त्र योनित्वात. आम्हाला ते फक्त शास्त्रातून कळतं. शास्त्राच्या आधाराने बोलतोय का? मग बोलू दे. शास्त्राच्या आधाराने बोलत नसेल तर त्याच्या बोलण्याला ग्राह्य मानण्याचं, प्रमाण मानण्याचं कारण नाही. मग आता इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे मी तुला स्वतः सांगतोय. या प्रत्येक वेळी भगवंत म्हणतायत, अरे मी सांगतोय, दुसऱ्या कोणी सांगण्याचंच कारण नाही आहे. त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे ते हा पूर्ण परब्रह्म असलेला भगवान श्रीकृष्ण, ज्याचा लीला विग्रही अवतार आहे, असा भगवान श्रीकृष्ण इथे सांगतोय. आणि म्हणून त्यांनी अर्जुनाला या ठिकाणी ज्ञान, या ठिकाणी विज्ञान आणि या ठिकाणी अज्ञान या तिन्ही गोष्टीचं स्पष्टीकरण अगदी पूर्णपणे, ज्याला मोकळेपणाने म्हणतो, खुलेपणाने म्हणतो, कुठलीही संदिग्धता न ठेवता भगवंत सांगतात ना की कुठल्याही प्रकारे संदिग्धता न ठेवता तुला अत्यंत स्पष्ट करून हे ज्ञान मी सांगतोय. आणि म्हणून ते इथे या श्लोकामध्ये जेव्हा म्हणतात की अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, तुला जर माझं ज्ञान करून घ्यायचं असेल तर तुला माझी प्रकृती पण समजून घेतली पाहिजे. तर ती माझी प्रकृती कशी आहे? एक अपरा अयम इति तू अन्य म्हणाले, एक प्रकृती जी माझी आहे ती अपरा आहे आणि जी अन्य आहे ती कोण आहे? मे पराम, ती माझी पराप्रकृती आहे. म्हणजे माझी जी प्रकृती आहे ती प्रकृती कशी आहे? ती दोन भागामध्ये विभागलेली आहे. एक काय आहे? अपराप्रकृती आहे. दुसरी काय आहे? पराप्रकृती आहे. अशी ती दोन प्रकारांनी विभागलेली आहे. जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. आता मे पराम ही जी माझी पराप्रकृती आहे, पर आणि अपर याच्यामध्ये पर म्हणजे जर श्रेष्ठ असेल तर अपर म्हणजे निम्न, तिच्यापेक्षा थोडी कमी, एवढंच. त्याच्यामध्ये ती श्रेष्ठ आहे आणि ही त्याज्य आहे. त्या दोघांच्या शिवाय जगत बनत नाही असं पुढच्या श्लोकात भगवंत सांगतातच आहे. परंतु ती जड आहे आणि ही चेतन आहे. माझं जे चैतन्य आहे, जे जिच्या आश्रयाने ह्या जगामध्ये पसरलं जातं, भगवंत स्वतः येत नाही. म्हणून आपल्याला म्हटलं की इथे येणारा जो विषय आहे 9व्या अध्यायात त्याची चर्चा आहे. इथे सुद्धा खूप छान दृष्टांतांनी आपल्याला समजून सांगितलं आहे. तसंच 9व्या अध्याय तर केवळ त्याच्याकरताच आहे. ती पराप्रकृती कशी आहे? तर ती जीवभूताम महाबाहो. हे अर्जुना, ती जीवांना निर्माण करणारी आहे. ययेदम धार्यते जगत, आणि तिच्यामुळेच हे सगळं जगत धारण होतं. नाहीतर आपल्याला माहिती आहे ना, गोष्ट अशी सांगितली जाते की म्हणाले आपण गुढीपाडवा करतो, तो शालिवाहन शक आहे, तो त्या दिवसापासून सुरू होतो. तो जो शालिवाहन आहे तो शालिवाहन कुंभार आहे आणि त्या शालिवाहनाने छोटं सैन्य तयार केलं आहे. कारण त्याला असं वाटतं की हा जर धर्म मला जगवायचा असेल तर मला लढा दिला पाहिजे आणि ह्या धर्माला उभं केलं पाहिजे. लढण्याकरता मला माणसं पाहिजेत. माझ्याबरोबर माणसं कोण येणार, कशी येणार? तर म्हणाले त्यांनी मातीचं सैन्य तयार केलं, भगवंताला विनंती केली आणि सांगितलं ह्या सैन्यामध्ये प्राण भर, की ह्या सैन्यात जर तू प्राण भरशील तर हे सैन्य घेऊन मी लढेन. आणि त्याप्रमाणे शालिवाहनांनी मोठ्या दुर्बल असलेल्या अशा समाजाला हाताशी धरून त्या समाजाला पुन्हा चांगल्या स्थितीला आणून ठेवलं. तर इथे तसंच तीच गोष्ट आहे. इथे भगवंत सांगतायत की अरे ही जी अपरा प्रकृती आहे माझी, ती हे सगळं जड निर्माण करील. ह्या जडाला निर्माण करताना ही आपण काल जसं म्हटलं तसं ही भिंत रूपाने राहिली पाहिजे. ही जर फक्त निर्जीव असती आणि हिला जर जे रूप दिलं आहे ते धारण करण्याचं जर तिच्या अंगात सामर्थ्य नसतं तर ती भिंत म्हणून उभी राहिली नसती. आज आम्ही एवढे 100 मजल्यांचे बिल्डिंग्स बांधल्या जातात, तेवढेल्या बिल्डिंग्स बांधताना हे सगळं पकडतं कशाने? त्यांनी सांगितलं या प्रत्येक वस्तूच्या मध्ये परमात्मा भरून आहे, चैतन्य भरून आहे.
ते चैतन्य सुप्त आहे. आता जसं आपण साधी गोष्ट आहे, मनुष्याचा देह आहे, पंचमहाभूतांचाच आहे, हालचाल करतो आहे. हालचाल करण्याचं कारण काय आहे? चैतन्य त्याच्यामध्ये आहे. आणि ज्या क्षणी त्याच्यामधलं चैतन्य निघून जातं त्या क्षणी त्या देहाला जर नुसतं बसवलं तर तो बसेल, त्याचा हात हलवला तर तो हलेल, तो पडून जाईल, गळून जाईल. मग आता ही माती आहे, ही जर नुसती जडं असती, किंवा हे सिमेंट आहे, हे जर नुसतं जडं असतं, वाळू आहे, गिट्टी आहे, म्हणजे बारीक बारीक तुकडे केलेले दगड आहेत, ते सगळं जरी आपण एकत्र केलं तरीसुद्धा त्याचं जे रसायन आहे ते रसायन त्या स्लॅबला पक्क का करतं? ते रसायन त्या भिंतीला, त्या विटांना धरून का ठेवतं? आणि ते सगळं त्याचं धरून राहणं आणि त्याची जी ताकद आहे ते त्या ताकदीवर गणितं बांधून ती बिल्डिंग बांधणं आणि त्याच्याकरता किती ताकद पाहिजे, त्याचे पिलर्स केवढे पाहिजेत, ते किती पाहिजेत, किती अंतरावर पाहिजेत, सगळ्याचा विचार करत त्याचं जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा कोणत्या नियमांनी सुरू होतं? ते म्हणतात या अपरा प्रकृतीशी पराप्रकृती जोडली आहे म्हणून. हे नुसतंच जड, म्हणजे त्याचं अगदी एकच उदाहरण आपण घेऊ. मनुष्य मृत झाला आहे, आता ते जर नुसतं जडच देह आहे ना, त्याच्यात त्या जडत्वामध्ये आता तर चैतन्य, जे जीव चैतन्य त्याला हलवत आहे ते त्याच्या ठिकाणी शिल्लक नाही आहे. ते नाही आहे म्हटल्याबरोबर तो देह पडून गेला, तो राहिला नाही. आता त्या देहामध्ये भगवंत आहे ना, कारण जर सगळ्या सृष्टीमध्ये तो भरून आहे तर त्या पांचभौतिक, भले तो देह निर्जीव झाला म्हणजे जीवात्मा निघून गेला, तरी त्या देहात परमात्मा आहेच ना. मग तो परमात्मा कार्य करत नाही का? तो परमात्मा नाही कार्य करत. का नाही कार्य करत? कारण तो देह ज्या जीवाकरता निर्माण झाला आहे, तो जीव जोपर्यंत त्या देहात आहे तोपर्यंत तो देह हालचाल करील. नाही तर ह्याच्यात सुद्धा आत्ता परमात्मा आहेच. तसा त्या कलेवरामध्ये, तसा त्या नुसत्या पडलेल्या जड देहामध्ये सुद्धा सगळ्यातच परमात्मा भरून आहे. तर त्या देहात परमात्मा भरून नाही का? आहे. पण चैतन्य किंवा चेतना देण्याचं त्या देहाला काम तो परमात्मा करत नाही. मग तो त्यात कोण करतो? तो जीवात्मा करतो. म्हणून उपनिषदांचं थेट शेवटपर्यंत मनुष्याला प्रश्न पाडायला लावणारं एक मोठं कोड आहे. ते म्हणजे हृदयात कोण राहतो, जीवात्मा का परमात्मा? आपल्याला माहिती आहे दोन्हीही. आपण पुस्तक वाचलं की आपल्याला कळतं की दोघेही राहतात. परमात्मा पण राहतो आणि जीवात्मा पण राहतो. मग आता परमात्मा राहतो आणि जीवात्मा राहतो, तर परमात्मा काय करतो आणि जीवात्मा काय करतो? तो जो परमात्मा आहे तो साक्षी आहे, तो नुसता बघतोय. म्हणून एका उपनिषदांनी त्याची चर्चा केली आहे. द्वासुपर्णा सयुजा सखाया, एका वृक्षावरती दोन पक्षी बसलेले आहेत. त्यातला जो एक पक्षी आहे तो पक्षी असा आहे की तो काही खात नाही, तो त्या वृक्षाची परिस्थिती काय आहे ती पाहत नाही. त्या वृक्षाच्या भरभराटीत म्हणजे खूप सुंदर फळाफुलांनी बहरण्यात किंवा त्या वृक्षाच्या शुष्क होण्यात, या दोन्ही गोष्टीमध्ये तो रस घेत नाही, तो फक्त पाहत असतो काय चाललेलं आहे ते. आणि एक दुसरा पक्षी बसलेला आहे, तो सारखा आता पालवी फुटली, आता त्याला मोहर येईल म्हणजे आंबा आहे म्हणून, किंवा दुसरं फळांचं झाड असेल तर आता त्याला फुलं लागतील, मग त्याला फळं येतील, मग ती फळं मी खाईन. मग ती फळं मी खाल्ली की गोड मिळाली तर मला आनंद आहे, ती जर आंबट असतील अरे देवा ही उगीच खाल्ली, जर अशीच कच्ची असतील तर कधी पिकतील. या सगळ्या विचारांच्या हिंदोळ्यावरती तो पक्षी बसलेला असतो आणि त्याची रोजची सुखदुःखाची त्याच्या ठिकाणची होणारी उलघाल हा बसलेला पक्षी पाहत असतो. तसं आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे. परमात्मा ह्या देहाला चालवतो का? परमात्म्यानी हे सगळं पंचमहाभूतात्मक जगत निर्माण केलं आहे, त्यामुळे त्या सर्वांच्या मध्येच तो आहे. तसा तो आपल्यामध्ये पण आहे. पण आपल्यामध्ये हा देह हलवणे, चालवणे, सुखी दुःखी काहीही होणे
याकरता परमात्म्याला हालचाल नाही आहे करायची. ही सगळी हालचाल कुणाच्यावरती होते? जीवात्म्यावरती. आता हा आपल्याला येईल, आत्ता इथे नाही, आमच्या उपनिषदांच्या वर्गामध्ये मांडुक्य उपनिषद येईल. मांडुक्य उपनिषदामध्ये त्या जीवात्म्याच्या बरोबर चतुर्थम मन्यते असं ज्याचं वर्णन केलं आहे, असा तुर्यगा आत्मा, तो जो ह्या देहामध्ये आहे, तो तुर्यगा आत्मा त्या जीवात्म्याला सारखा साक्षी भावानी पाहतो आहे आणि त्यामुळे हा जीवात्मा व्यापार करतो आहे. आता हा विषय आपण इथे ठेवू. आता आपण आपल्या विषयाकडे जाऊ. आपला विषय काय आहे? ही जी पराप्रकृती आहे ती जीवभूत आहे, ती जीवाला निर्माण करणारी आहे, म्हणजे ती चैतन्य देणारी आहे. म्हणजे सगळ्यांच्यामध्ये चैतन्य, ज्याच्यामध्ये ज्या प्रकारचं द्यायचं आहे त्या प्रकारचं. या लोखंडाच्यामध्ये तिने जे चैतन्य दिलं आहे ते मोठं घट्ट मुठ्ठ पक्क घन आणि त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोणत्याही शक्तीने त्याला वाकवणं किंवा ते इतकं कठीण आहे ते की ते सामान्यपणे आपल्याला शक्यला खूपच ताकदवान पाहिजे की जो आपल्या हाताने त्याला वाकवेल. हे कठीणपणं त्याला आहे. सोन्याच्या ठिकाणी सोनंसुद्धा असंच घन आहे, पण सोनं जेव्हा शुद्ध आहे तेव्हा ते कसंही वळतं. ते आपल्याला माहिती आहे, अगदी शुद्ध सोन्याच्या बांगड्या केल्या, गोठ केले तर ते असे हाताने चेपता येतात, कारण सोनं इतकं कठीण नाही आहे जसं लोखंड कठीण आहे. त्यामुळे ती कठीणता सोन्याला नाही, ती कठीणता चांदीला नाही. तर सांगायचा हेतू असा की या प्रत्येकाला त्याचा त्याचा जो गुणधर्म दिला आहे त्या गुणधर्म रूपाने परमात्म्याने आपल्या चैतन्याला तिथे जागं ठेवलं आहे. ही पराप्रकृती कशी आहे? त्याला त्याच्या गुणधर्मांनी चालवणारी आहे आणि म्हणून ती पराप्रकृती इथे पुढचा श्लोक येईल, त्या श्लोकात आपण पाहूच. पण ह्याचा जीव काय? आपण म्हणतो ते लहान मूल पाहिलं की नाव त्याचा जीव काय, त्याला काम काय सांगताय, त्याला काय पळवताय, आता थांबवा त्याला, त्याचा जीव केवढा. तसं आहे प्रत्येक वस्तूचं. आता ही प्लास्टिकची खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती तर एक चांगला 90-100 किलोचा मनुष्य उभा राहिला तर आपण आधी खाली उतरा, ती खुर्ची तुटून जाईल. जीव काय त्या खुर्चीचा? म्हणजे हे सर्व बनताना त्याच्यामध्ये परमात्म्याने म्हणजे ह्या पराप्रकृतीने आपल्या बाजूनी त्या त्या पदार्थाला लगेच गुणधर्म दिलेले आहेत. जगात जे जे बनतं आहे, माणूस नव्याने काही बनवत नाही. त्यांनी प्लास्टिकचा शोध लावला, त्यांनी काही वेगळं प्लास्टिक जगात जे नाही त्यातून नाही बनवलं. जे त्या सृष्टीने निर्माण केलं आहे त्याच्यातल्या गोष्टी एकत्र करून आम्ही घरात 1000 पाकक्रिया करतो, तो लॅबोरेटरीमध्ये बसून 1000 पदार्थ निर्माण करतो. काय फरक आहे? आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 1000 पाकक्रिया आहेतच. साधी प्रत्येकीच्या घरातली आमटी झाली तरी एक वेगळी पाकक्रिया आहे, बनतच राहतं. कारण का? सृष्टीमधल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमधून आम्हाला आमच्या बुद्धीने, आमच्या पद्धतीने, आमच्या कृतीने आम्हाला जे करता येतं ते आम्ही करतो. आम्हाला जे करावंसं वाटतं ते आम्ही करतो. आता आपण कितीतरी गोष्टी पाहतोय की एकेका प्रकारांनी, वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांनी आता प्लास्टिकपासून सुद्धा डिझेलसारखं तेल तयार केलं आहे की ज्या तेलातून म्हणजे प्लास्टिकमधून, वेस्ट प्लास्टिकमधून जे तयार केलेलं तेल आहे त्या तेलावरती ते त्यांच्याकडची मशीन्स चालवतात. ते त्यांच्या घरात ज्यांनी ते तेल निर्माण केलं आहे ते त्याच्यावरती छोटी मोठी वाहनं चालवतात. म्हणजे हे मनुष्य आपापल्या बुद्धीने त्याच वस्तूला वेगळं रूपांतरित करू शकतो. हे सगळं करण्याचं कारण काय? कारण ही सृष्टी नियमाने बांधली म्हणून. ते नियम कुणाचे? त्या जड प्रकृतीचे नाहीत. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की अपरा आणि परा ह्या दोघांच्यामध्ये महात्म्य पराचं काय आहे? परा प्रकृतीने प्रत्येकाला त्याचं लहान मोठं सामर्थ्य दिलेलं आहे. एक तांदूळ निर्माण केला, त्या तांदूळाला काय सामर्थ्य दिलं? पुष्कळ दिलं. त्या तांदूळाची साळ दिली, त्या तांदूळामध्ये कार्बोहायड्रेट्स दिले, त्या तांदूळाला गुणधर्म दिले, ते शिजवून खाण्याचं सामर्थ्य दिलं, त्या तांदूळापासून पोहे करण्याचं सामर्थ्य दिलं, त्याच्यापासून चुरमुरे बनवण्याचं सामर्थ्य दिलं. त्यात सुद्धा मनुष्य म्हणतो पंढरपूरला गेलं की चुरमुरे घेऊन या. किती पातळ कौशल्य.
त्याच्यातून निर्माण झालं. हे गुणधर्म कुणी कुणाला कसे दिले? या पराप्रकृतीने दिले. जड काय निर्माण झाला? तांदूळ. आणि तांदूळाचं वैशिष्ट्य कोण आहे? पराप्रकृती. त्या पराप्रकृतीने त्या जड तांदूळाच्या ठिकाणी काही गुणधर्म दिले. आता दुसरं घ्या, आपण अगदी तांदूळासारखे तांदूळ प्लास्टिकचे निर्माण केले. असं आता हल्ली आहे की कार्यामध्ये एवढ्या मोठ्या तांदूळाचा वेस्ट करू नये, ते तांदूळाच्या अक्षता वाहू नये, त्यापेक्षा प्लास्टिकच्या तांदूळाच्या अक्षता आम्ही करतो वाहा, आणि ते पुन्हा आम्ही खालचं गोळा करतो. ते प्लास्टिकचे तांदूळ आम्ही धुवून टाकतो आणि मग पुन्हा पुढच्या कार्याकरता ते कार्यालय आम्ही ठेवतो, असं म्हणणारे लोक आहेत. तर ते प्लास्टिकचे तांदूळ जे करणारे लोक आहेत, आता ते प्लास्टिकच्या तांदूळाला तांदूळाचा गुणधर्म आहे का? का नाही? कारण फक्त जड प्रकृतीच्या ठिकाणी असणारे बनवण्याचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्या प्लास्टिकच्या ठिकाणी आहेत. कारण ती कोणती प्रकृती आहे? अपरा. ती फक्त जड आहे आणि त्यामुळे ती फक्त जड असल्यामुळे तिच्याकडे ते सामर्थ्य नाही. मग आम्ही म्हणू मग तांदूळ पण जड नाही का? जडच आहे. पण तांदूळाची साळ ठेवली तर त्या साळीतून पुन्हा तांदूळ होतो ना. म्हणजे ते निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या साळीमध्ये दिलंय ना भगवंतानी. म्हणजे पुनरुज्जीवनाचं, पुन्हा अंकुरित होण्याचं सामर्थ्य त्या साळीला आहे. म्हणजे त्या साळीतून जीवन निर्माण होतं. म्हणजे भगवंतानी जी वस्तू निर्माण केली आहे त्या वस्तूमध्ये जे जड आहे त्या जडाचा उपयोग करून दुसरं काही करण्याचं सामर्थ्य आहे. कारण का? तर त्याच्यामध्ये परा आणि अपरा प्रकृती त्यांनी त्याच्या त्याच्या गुणधर्माप्रमाणे जोडलेली. आम्हाला जर ती त्या त्या गुणधर्माप्रमाणे जोडता आली, परा आणि अपरा, तर आम्ही त्याच्यामधून अशाच वस्तू निर्माण करू की ज्याचे लाभ आम्हाला होतील. जसं आम्ही औषध निर्माण करतो. औषध जड आहे, पण औषध आम्ही घेतलं की ते आमच्या ब्लड प्रेशरवरती परिणाम करू शकतं आणि त्या परिणामाने मनुष्याचं ब्लड प्रेशर कायम राहू शकतं. म्हणजे हे जे जड आहे ते जड निर्माण करताना सुद्धा आम्ही त्याचे काही गुणधर्म ओळखले आहेत आणि ज्या ज्या वस्तूचे जे जे गुणधर्म ओळखलेत त्या त्या गुणधर्मांनी आम्ही ती वस्तू तयार केली आहे आणि तिचा उपयोग करून घेतला. आता आम्ही त्याच्या पुढे जाऊन काय बोलतो की हे जे मॉडर्न मेडिसिन आहे ते काय करतं, तर त्या जडाचे गुणधर्म त्यांनी समजून घेतलेत, पण त्यांनी फार जड पातळीवरती समजून घेतले. जड म्हणजे कोणती? स्थूल पातळीवर. त्याला माहिती आहे हे औषध आहे, हे औषध आहे, हे औषध आहे, की आपल्या गोडीच्या स्ट्रीपवरती लिहिलेलं असतं की ह्या औषधामध्ये काय काय कंपोजिशन काय आहे, ह्याच्यामध्ये काय काय द्रव्य वापरलेली आहेत, त्या द्रव्यांची यादी आहे. त्यांनी ती यादी घेतली आहे, त्या यादीप्रमाणे ती गोळी तयार केली आहे, ती गोळी आपल्याला मिळाली, आपण ती गोळी खाल्ली, आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल राहिलं आणि आयुष्यभर राहिलं. आपण म्हणतो काही नाही, मला गोळीसुद्धा कधी बदलली, माझी कधी वेळ चुकली नाही, माझं कधी ब्लड प्रेशर वाढलं नाही, मला ही गोळी अगदी सूट झालेली आहे, मी अगदी उत्तम प्रकाराने या गोळीवरती माझं आरोग्य सांभाळते, संपला विषय. आता दुसरं शास्त्र काय सांगतं? आयुर्वेद. ते म्हणतं त्या गोळीचा तुम्ही स्थूल गुण विचारात घेतला, त्या औषधाचा, त्या गोळीमध्ये. आता ही गोळी आयुष्यभर घेत राहिलात पण हिचा काही साईड इफेक्ट आहे ना, तो तुम्हाला सोसावा लागतो. त्याचं कारण असं की ती गोळी बनवताना तुम्ही काही तिचे जे वाईट गुणधर्म आहेत किंवा जे शरीराला अपायकारक धर्म आहेत त्या धर्माला तुम्ही दूर नाही केलं, तुम्ही ते तसंच्या तसं वापरलं आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अशा पुष्कळ गोष्टी टाकता आहात की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला इतर काही परिणामांना तोंड द्यावं लागेल. आता आपण जेव्हा म्हणजे आता माझी आई 91 वर्षाची आहे, ती म्हणते कशाला डॉक्टर एवढं औषध देता, आता जाऊ द्या एवढ्या मोठ्या वयाची मी आहे, कमी करा औषधं. ते डॉक्टर लगेच सांगतात अहो एवढी औषधं चालू आहेत आणि जे जे झालं आहे ते ते कमी करण्याकरता ती जात आहेत म्हणून आयुष्य मिळतं आहे, नाहीतर आयुष्य कसं मिळालं असतं. त्यांनी त्यांची थिअरी सांगितली. उद्या आयुर्वेदिक मनुष्य सांगतो हे बघा आमचं औषध घ्या, ब्लड प्रेशर करताच पाहिजे ना, आमचं औषध घ्या.
हे औषध काय आहे? हे ॲलोपॅथिक औषधापेक्षा जास्त रिफाईंड आहे. का रिफाईंड आहे? कारण त्याच औषधांचे जे गुणधर्म आहेत ते आम्ही सूक्ष्म स्तरावर अभ्यासले आणि त्या सूक्ष्म पातळीवरती जाऊन आम्ही तो पदार्थ तयार केला आहे. म्हणजे ते औषध, ती गोळी तयार केली आहे किंवा काय जे त्यांनी ज्या फॉर्ममध्ये दिलं असेल ते आम्ही तयार केलं आहे. त्याचा लाभ काय आहे तुम्हाला? की कुठलाही तुम्हाला साईड इफेक्ट नाही. उलट काय होईल? उलट आणखीन एक होईल की हळूहळू तुम्हाला या औषधांच्या बरोबर ज्या इतर परिणामांना तोंड द्यावं लागतं ते न द्यावं लागता तुमच्या शरीरातल्या सिस्टीम्सच सुधारतील, असं आयुर्वेदवाला म्हणेल. त्याच्या पुढे जाऊन होमिओपॅथीवाला काय म्हणेल? आम्ही हे एवढं वापरतच नाही, आम्ही हे एवढंसच ड्रग घेतो, ते इतकं पोटेंटाईज करतो म्हणजे तुमच्यापेक्षा सुद्धा आम्ही सटल लेवलवर जातो आणि आम्ही त्याचा उपयोग करून घेतो. आता हे सगळं आपण कशाकरता बोलतोय? हे एकाच गोष्टीकरता बोलतोय, ते म्हणजे या सृष्टीमधली जी जड प्रकृती आहे त्या जड प्रकृतीला सुद्धा तिचे गुणधर्म आहेत आणि त्या जड प्रकृतीशी ही पराप्रकृती ज्या पद्धतीने आम्ही जोडली आहे त्या पद्धतीने ती पराप्रकृती त्याचे परिणाम आम्हाला अनुभवायला देते. म्हणून म्हटलं की इमर्जन्सी आहे आणि डॉक्टरांनी काय इंजेक्शन्स दिले, डॉक्टरांनी काय इंट्राव्हेनस त्याला औषधं भराभरा मिळावी म्हणून दिली आहेत, त्याचे लाभ काय किंवा त्याच्यामधून उपयोग काय? तर त्या माणसाची इमर्जन्सी थांबली ना. हार्ट पेशंट आहे आणि सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन हॉस्पिटलाइज किंवा हॉस्पिटलमध्ये गेला आहे, गेल्याबरोबर त्याला जी औषधं दिली आहेत त्या औषधातून तो वाचणार आहे, त्या औषधाचे लाभ आहेत त्याला. मग आता ह्यातली परा आणि अपरा कशी आहे? जडच आहे अपरा, पण यांनी त्या औषधाचा बारकाईनी गुणधर्म समजून घेतला आहे. तो बारकाईनी समजणं म्हणजे अपरामध्ये परेचं प्रमाण जास्त असणं. जेव्हा त्यांचं एकत्रीकरण होतं ना तेव्हा त्याच्यामध्ये अपरा जास्त ॲक्टिव्ह नाही आहे, अपरा जास्त कार्यकारी नाही आहे, परा जास्त कार्यकारी. म्हणून आपण काय म्हणा, हो इमर्जन्सी ड्रग्ज आहेत, ही द्यायलाच पाहिजेत. ही इमर्जन्सी ड्रग्ज आहेत, ती काय परिणाम करतात त्याचे साईड इफेक्ट काय बाजूला ठेवा. आत्ता पहिल्यांदा काय आहे, ती व्यक्ती वाचली पाहिजे म्हणजे ते घेतले पाहिजेत. म्हणजे ते इमर्जन्सी ड्रग्जना त्या ठिकाणी जीवभूतः त्या जीवाला चेतना देऊन त्याच्यातल्या सगळ्या पेशींना कार्यकारी करून त्यांना उत्तेजित करून त्यांना परिणामापर्यंत पोचवून देण्याचं काम कोण करतं? पराप्रकृती करते. अपरा जड आहे, मान्य आहे आपल्याला, पण अपरा आणि परा यांची जी कॉम्बिनेशन्स आहेत, अपरा आणि परा यांचं जे एकत्रीकरण आहे ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. की जेव्हा आपल्याला आयुर्वेदिक सांगतात वैद्य की त्रिफळा हे आमचं सिद्ध रसायन आहे, तुम्ही घ्या त्रिफळा, त्रिफळाचे परिणाम किती प्रकारांनी आहेत त्याचं अनुपान बदलत जा आणि त्रिफळाचा वापर करा. अशी अनेक औषधं आपल्याला ते सांगतात. शिलाजीत आहे की हे औषध असं आहे जे आम्ही मिळणाऱ्या ज्या क्रूड फॉर्ममध्ये आम्हाला मिळतं की झाडापासून झाडाला शिलाजीत मिळतं आणि ते हिमालयाच्या बाजूला मिळतं, ते शिलाजीत काढून आणतात. आता आपल्याकडे काय आहे, प्रत्यक्ष आयुर्वेदामध्ये त्याची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेने ते शुद्ध करणं, मग त्याच्या गोळ्या करणं वगैरे वगैरे. पण शिलाजिताचा मूलभूत गुणधर्म, तो जो गुणधर्म आहे ते त्या फॉर्ममध्ये किंवा ते कशाशी मिसळून वापरायचं हे ज्याला कळलं आहे तो त्याच्यातल्या गुणांना समजून घेऊ शकतो. म्हणजे ही परा आणि अपरा प्रकृती आहे. आपण दोन मुद्द्यांकरता पाहिलं की अपरा म्हणजे कनिष्ठ नाही आणि परा म्हणजे श्रेष्ठ नाही. हिलाही कनिष्ठता नाही, तिलाही श्रेष्ठता नाही. फक्त ह्या दोघी जेव्हा एकत्र येतात आणि एक वस्तू बनते, एक पदार्थ बनतो, त्यावेळी त्यामध्ये आता आपल्या घरातलं एक डायनिंग टेबल की लोक म्हणतात अहो हे डायनिंग टेबल 500 वर्ष राहिलं तरी काय कसलं लाकूड आहे ते, आणि केवढ्या मोठमोठ्या फळ्या आहेत, खुर्च्या म्हणजे पण फळ्या आणि ते टेबल म्हणजे पण फळ्या. झालं काय झालं त्याच्यामध्ये? त्या लाकडाला जे टिकाऊपण धरण्याची जी ताकद आहे ती कुणामुळे? जीवभूत जी पराप्रकृती आहे ती जीवरूप आहे
ती त्या लाकडातलं लाकूड पण जबरदस्त टिकवणारी आहे, त्याला भरपूर आयुष्य देणारी आहे. मग तिथे आपल्या पदार्थाची वस्तूची क्वालिटी कशावर ठरते? परा आणि अपरांच्या एकत्रित असण्यावर ठरते. अपरा पण तेच आहे, परा पण तेच आहे. एकच प्लास्टिक बनतं, पातळ पण बनतं, जाड पण बनतं, खूप जाड पण बनतं, अगदी न तुटेल असं पण बनतं. म्हणजे सांगण्याचा हेतू इथे काय आहे की अपरा म्हटल्याबरोबर ही जी नुसती जड आहे ती जड प्रकृती काही फार मोठी किंमतवान नाही आहे, आणि पराप्रकृती ही श्रेष्ठ आहे असं नाही. ती पराप्रकृती त्या जडामध्ये मिसळलेलीच आहे. त्या दोघीजणी एकत्र झाल्याशिवाय ह्या जगामध्ये वस्तू बनूच शकत नाही. आणि म्हणून म्हटलं, अगदी औषध देताना डॉक्टर म्हणतात, पेशंट डॉक्टर तुम्ही अँटीबायोटिक दिली, फार स्ट्रॉंग आहे का हो? कारण नाही, अगदी लोएस्ट तुम्हाला अगदी सौम्य अँटीबायोटिक दिलेलं आहे, तुम्ही काही काळजी करू. पण तो मग ठीक आहे. सौम्य म्हणजे काय? ते धाड 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 शरीरावरती कार्य करणार नाही. एखादा म्हातारा मनुष्य आहे, त्याची सगळी छाती भरली आहे कफानी, आणि त्याला श्वास घेणं काय, तो त्याला दमा लागल्यासारखा तो सारखा नुसता धापा टाकतो आहे. आता त्या पेशंटला तुला सौम्य अँटीबायोटिक देतो म्हणून त्याच्या वयाचा विचार करता तर सोडूनच द्यावं लागेल त्याच्या जीविताची आशा. तो डॉक्टर म्हणतो याला नुसतं नाही, याला इंट्राव्हेनस देईन, याला नेब्युलाइज करीन, नाही इथे बोलावून हॉस्पिटलाइज करीन, याला काही ना काही सपोर्टिव्ह सिस्टीम्स देईन. कशा करता? हे सगळं जे आहे हे सगळं फास्ट ॲक्टिंग कुणावरती आहे? हे सगळ्या जडसृष्टीचा आम्ही जो लाभ घेतो आहे, ही जी जडसृष्टी आहे ती जी आम्हाला तात्काळ परिणाम देणारी आहे, ते तात्काळ परिणाम देण्याचं सामर्थ्य हे अपरेचं नाही, परेचं आहे. पण अपरा असावी लागते, त्याच्याशिवाय परा काय करेल? म्हणजे जेव्हा आम्ही एखादं बियाण तयार करतो, आमच्याकडे कमोद तांदूळ आहे, आमच्याकडे बासमती आहे, आता आंबेमोहर जवळजवळ नष्ट व्हायला लागला आहे अशी परिस्थिती आहे. पण इतकं सुंदर आंबेमोहराचं बियाण पूर्वी असे, तर आता तो निर्माण करणं, ते निर्माण करायला सुद्धा आंबेमोहर असावा लागतो. ती अपरा प्रकृती असावी लागते. त्या अपरा प्रकृतीमध्ये पराप्रकृतीचं प्रमाण वाढवत नेता येतं. म्हणून पूर्वी लोक कसं म्हणायचे की जर्मन मेकच्या वस्तू सगळ्या दणकट उत्तम चांगल्या, तुम्ही तिथल्या वस्तू घेत जा, दुसऱ्या नको, या जपानच्या वस्तू हलक्या. असं एक जो काही समज होता पूर्वीचा की बाकीचं खरेदी करू नका, आधी जास्त जर्मनीमधून काय खरेदी करू नका, मग कुठलीही गुड्स असो, इलेक्ट्रॉनिक असो किंवा मेकॅनिकल, काय काय असेल ते, ज्याच्यामध्ये ज्या गोष्टीला प्राधान्य आहे अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे गाड्या तरीसुद्धा जर्मनीत जा, रेडिओ घ्यायचे, टेप रेकॉर्डर घ्यायचे तरीसुद्धा जर्मनीत जा. म्हणजे काय आहे, ह्या सृष्टीमध्ये या प्रकृतीची गुणवत्ता जेव्हा वाढते तेव्हा त्याच्यामध्ये पराप्रकृती अधिक असते, आणि जेव्हा गुणवत्ता निकृष्ट असते तेव्हा त्याच्यामध्ये अपराप्रकृती जास्त असते. म्हणून आपण माणसाला म्हणतो, काय रे गाढवासारखा वागतोस, अरे हा माणूस नाही, हा पशु आहे असं म्हणतो आपण. का म्हणतो? त्याचं कारण असं की माणसाच्या ठिकाणी विकसित असणारं जे जीवाचं स्वरूप आहे ते दिसत नाही आहे. पशुच्या पातळीवरती त्या जीवाचे जेवढे संस्कार असतील तेच संस्कार या माणसाच्या ठिकाणी दिसत आहेत, आणि म्हणून आपण त्या माणसाला म्हणतो ही पशुप्रवृत्ती आहे. मग ती माणसाच्या ठिकाणी कशी आली? कारण त्या माणसाच्या वृत्तीमध्ये अपराप्रकृती अधिक बलवान आहे, पराप्रकृती तितकी बलवान नाही आहे. आणि म्हणून त्याचा जो व्यापार आहे, म्हणून त्याचा जो व्यवहार आहे तो माणसापेक्षा पशुसारखा जास्त आहे. आणि मनुष्य म्हणजे म्हणून आपल्याकडे पशु, मानव, सज्जन, संत आणि देवत्व, शेवटी तो देवत्वाला पोचला, अतिशय उत्तम गुणांनी युक्त असलेला मनुष्य. आपण म्हणतो काय देव माणूस आहे हो, हा सज्जन आहे मनुष्य, हा तर काय हा संतच आहे, या माणसाबद्दल काय बोलावं. म्हणजे ती जी रिफाईनमेंट आहे, ती रिफाईनमेंट ही त्या चैतन्याच्या अधिक जवळ जाण्यानी आहे, जडाच्या अधिक जवळ जाण्यानी नाही. म्हणजे प्रकृतीने आम्हाला दोन गोष्टी दाखवल्या आहेत. काय दाखवलंय? एक जड दाखवलंय, एक चेतन दाखवलंय.
त्यांनी सांगितलंय आमच्यातल्या जडाला विकसित करायचं का आमच्यातल्या चैतन्याला विकसित करायचं. आमच्यातल्या चैतन्याला विकसित करायचं म्हणजे काय करायचं, सत्वगुणाला विकसित करायचं. आणि आमच्यातल्या जडाच्या ठिकाणी तमोगुण आणि त्याच्या पाठोपाठ रजोगुण. जेव्हा रज आणि तमांचं प्राबल्य असतं तेव्हा सत्वगुण हा वर येऊ शकत नाही. आणि ज्याचा सत्वगुण वर यायला लागतो त्यावेळी रज आणि तम मागे पडतं. आणि मग देहातलं, मनाचं, बुद्धीचं, आपल्या संवेदनांचं, भावनाशीलतेचं जडपण कमी होतं. जडता कमी होते, सूक्ष्म संवेदनशील मनुष्य होतो. त्याची बुद्धी तरल होते. त्याचं मन जे आहे ते योग्य विचार करणारं होतं. त्याचा अहंकार व्यापक बनतो. त्याची जी सूक्ष्मता आहे ती सूक्ष्मता अशी राहते की लहानसहान गोष्टीत त्या अहंकाराला तमोगुणाच्या आश्रयाने वर यावं लागत नाही. त्यांनी मला विचारलं नाही, तमोगुणातला अहंकार आहे, दुसरं काय. अहो मला माझ्या घरी येऊन माझ्याशी असे बोलतात, तमोगुणातला अहंकार. बोलू दे ना, समोरच्या माणसाला आपल्याबद्दल काय बोलायचं बोलू दे. आपल्याला जर समोरच्या माणसाला काही बोलण्याचा अधिकार आहे, त्या माणसाला जर 4 शब्द आम्ही बोललोय, आता त्याही माणसाला 4 शब्द आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, बोलू दे. मग त्यांनी आम्हाला बोललं की आमचा अहंकार दुखावला आणि आम्ही त्याला बोललं की त्याला अहंकार नाही आहे का, त्यालाही अहंकार आहे, त्याचाही दुखावणारच आहे. पण हे जेव्हा समजून आम्ही व्यवहार करू तेव्हा आम्ही सत्वगुणातला व्यवहार करू. तो सत्वगुणातला व्यवहार कुणाच्या अधिक जवळचा असेल, पराप्रकृतीच्या. म्हणजे सगळं साधन जे करायचं आहे त्या साधनेमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, या जडापासून चैतन्याकडे जायचं आहे, या जडाला सोडत जायचं आहे आणि सत्वाला स्वीकारत स्वीकारत हळूहळू त्या पराप्रकृतीकडे जायचं आहे. आता त्या पराप्रकृतीच्या पूर्ण अधिकारात आलेले कोण आहेत, देवदेवता. कारण शंकर आहे, कुणी निर्माण केला, प्रकृतीनी. शंकरांनी नाही प्रकृतीला निर्माण केलं, विष्णूंनी नाही प्रकृतीला निर्माण केलं, ब्रह्मदेवानी नाही प्रकृतीला निर्माण केलं, प्रकृतीनी सगळ्यांना निर्माण केलं. पण तिने कसे निर्माण केले हे सगळे, शुद्ध सत्वोपाधिक. ज्यांच्याकडे शुद्ध सत्व आहे, केवळ सत्व आहे, अशी केवळ शुद्ध सत्वाची जी स्थिती आहे त्याच्यातून ह्या देवता निर्माण झालेल्या आहेत. जे भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव, ह्या सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम कोणी केलेलं आहे, प्रकृतीने. ही सगळी प्रकृतीची लेकरं आहेत. हे सगळे आम्ही पुढे देव म्हणतो. म्हणजे ही प्रकृती त्यांना कशी निर्माण करते, ही प्रकृती ह्या सगळ्याच सृष्टीला कशी निर्माण करते ते आता आपल्या लक्षात येईल की ह्या ज्या देवदेवता आहेत त्याच्यामध्ये ती या सृष्टीतल्या जडाचा अंश ठेवतच नाही. त्याच्या जडाचा अंशच नाही, जडांश राहतच नाही. त्यानंतर रजतम राहतच नाही. देवतांच्या ठिकाणी रजही नाही, तमही नाही. मग ह्या देवता राहतात कुठे आणि असतात कशा? आपण म्हणतो तशा हिरण्यगर्भ सोन्यासारख्या, त्या केवळ सोन्यासारख्या तेजानी युक्त आहेत. त्यांच्याकडे ना आप आहे ना पृथ्वी आहे. आम्हाला भासमान व्हावं म्हणून त्या तेज तत्वापर्यंत आलेले आहेत. म्हणजे ही प्रकृती जग कसं निर्माण करते, आपल्या मनापुढे एक चित्र येईल. या प्रकृतीने पाषाण निर्माण केला आहे. किती घट्ट, किती घन, किती त्याच्यावर परिणाम होत नाही असा निर्माण करून ठेवून दिलेला आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी तमोगुण अगदी 99.99999 इतका भरलेला आहे. पूर्णपणे घनता त्याच्याकडे दिली आहे, तमानी युक्त आहे. म्हणून पाषाण उपयोगाचा नाही आहे का? आहे तर तोही उपयोगाचा आहे. त्याच्याशिवाय नुसतंच सोनं निर्माण केलं असतं तर त्या सोन्यात काहीतरी मिसळल्याशिवाय घरं बनवता आली नसती. ते पाषाण आहे म्हणून पाषाणात घरं निर्माण, आता आम्ही पाषाणाचंही बनवू शकत नाही.
कारण इतका पाषाण आम्हाला मिळतच नाही. आम्हाला खूप वाटलं की आमचं घर दगडात बनवावं. दगड आणायचा कुठून एवढा, आणि त्या एवढ्या चांगल्या सुंदर अशा दगडाला घडवायचं कुणी आणि त्याचं घर बनवायचं कुणी, मोठं अवघड आहे. कारण काय जे असेल ते, पण तो जो पाषाण आहे त्याचे जे गुणधर्म आहेत, त्यांनी सांगितलं ही परा असो की अपरा असो, तिच्यामध्ये कोणी कमी किंवा कोणी जास्त नाही. अपरा हा शब्द केवळ जड आहे म्हणून प्रकृतीकरता वापरला, आणि परा शब्द हा केवळ चैतन्य आहे म्हणून प्रकृतीकरता वापरला. आता या प्रकृतीचं स्वरूप सांगितलं, आणि या आठांची जे साम्यावस्था, आठ कोण म्हणाले? आपल्या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, हे आठ झाले. या आठांची जी साम्य अवस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, ती माझी परम प्रकृती आहे, ती माझी परा प्रकृती आहे. परा म्हणजे श्रेष्ठ, परम म्हणजे श्रेष्ठ. तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. आता तिला काय नावाने ओळखलं जातं? जीव ह्या नावाने ओळखलं. या सबंध सृष्टीतला जो जीव आहे, या सबंध सृष्टीतलं जे चैतन्य आहे, ते माझ्या पराप्रकृतीतून मिळतं. अशी व्यवस्था का करावी लागली? त्याचं कारण एकच आहे. परमात्मा म्हणतो मी घडवायला नाही उभा राहिलो, माझ्या संकल्पाने हे घडलं. माझा संकल्प हीच प्रकृती आहे, माझा संकल्प हीच पराप्रकृती आहे. माझा संकल्प हेच त्या चैतन्याला त्याच्या जाणीव रूपामध्ये प्रकट करणारं काम आहे. कारण मला दुसरं करण्याची आवश्यकताच नाही, म्हणून ते जडा ते जीववी. आता जे जड निर्माण केलं म्हणून आपण ती पहिली गोष्ट घेतली, दुसरी गोष्ट घेतली, खूप खूप बोललो. का बोललो? कारण त्या शालिवाहनाने ती सगळी जड अशी सृष्टी निर्माण करून त्यांना आपल्याबरोबर युद्धाला घेतलं. त्यांना युद्धाला घेताना त्या मातीच्या निर्माण केलेल्या पुतळ्यांमधून, सैनिकांमधून त्याला जिवंत सैनिक मिळाले. त्याचा अर्थ काय झाला? आपण त्याचा वैज्ञानिक अर्थ लावा, कोणताही अर्थ लावा, वेगवेगळ्या प्रकाराने, पण आपण एकच अर्थ लावू शकतो. अगदी व्यावहारिक पातळीवर घ्यायचं तर, ज्या लोकांच्यामध्ये अत्यंत उदासीनता निर्माण झाली आहे त्यांच्यात प्राण फुंकला, किंवा आपल्या बाजूनी ताकदीने सामर्थ्याने लढण्याकरता कोणी नाहीच आहे, तर त्याकरता कुणीतरी मिळावं. ते कुठून मिळवावं? भगवंता प्रातिनिधिक बनवलेलं आहे. तुझ्याच या जडसृष्टीमधून, या मातीमधून मी ही माणसं उभी केली आहेत. आता या माणसांना चैतन्य दे आणि या माणसांना लढायचं सामर्थ्य दे. हे तुझंच काम आहे. दोन्ही पातळीवरती शक्य आहे. पण असो, आपण जे अगदी थेटपर्यंत आपली औषधं आहेत, आपला व्यवहार आहे, आपलं मन आहे, ही सृष्टी आहे, या सगळ्यामध्ये आपण जे पाहिलं ते या प्रत्येक जडाला चेतवणारी, चेतना देणारी मिरची आहे. त्या मिरचीला तिखटपण कोणी दिलं? जड मिरची अपरा प्रकृती आहे, आणि त्या मिरचीच्या मधल्या तिखटपणामध्ये पराप्रकृती आहे. त्या मिरचीला पराप्रकृती कशी मिळाली? ती जन्माला येण्यापासून चांगलं खत पाणी फवारे, काय तजेलदार मिरची होती. त्या मिरचीचा तजेला कुठून येतो? पराप्रकृती. तिच्या ठिकाणी तिला तजेलदार बनवणं. सफरचंद आहे, काश्मीरमधून इथं येतं, आमच्या घरी सुद्धा 20-20 दिवस राहतं, महिना महिना राहतं. हे कोण देतं? हे त्याला इतके दिवसाचं आयुष्य पराप्रकृतीने दिलंय. पराप्रकृतीने हे आयुष्य कोथिंबीरीला दिले नाही. ती दुसऱ्या दिवशी मान टाकते. त्या कोथिंबीरीमध्ये किती जरी तरतरीत असली तरी ती ताजी आहे तोवर तरतरीत आहे, आणि नंतर तिने मान टाकली. म्हणजे तिच्या ठिकाणी या जडाला जीववणारं. आपण सगळेच जड आहोत. आपल्या सगळ्यांच्यामध्ये त्यांनी चैतन्य भरलं आहे, आणि ते चैतन्य भरून आपल्याला चालवलं आहे. कारण काय जड नाही, माती आहे म्हणून जड म्हणायची आणि आपण म्हणून चेतन म्हणायचं नाही. आपल्यामध्ये चैतन्य म्हणून जीवात्मा घातला, आणि आपल्या ह्या बाकीच्या जडामध्ये तर दिलंच आहे ना ताकद, दिलंच आहे ना सामर्थ्य. तो जीवात्मा त्याच्यामध्ये जे चैतन्य देतो, ते चैतन्य देण्याकरता पहिलं चैतन्य कुणाचं आहे? आमच्या प्रत्येक पेशीमध्ये त्या पराप्रकृतीचं आहे. जीव नावाची गोष्ट आणखीन वेगळीच आहे.
तो जीव जो आमच्या ठिकाणी आहे, तो जीव आमच्या पेशी नाही बनवत. आमच्या देहात आता सारखं दुखणं आलं की आपण म्हणतो अहो काय सांगायचं, डेंग्यू आहे की काय माहीत नाही, त्याचे प्लेटलेट कमी झाले, त्याचे प्लेटलेट वाढले. हे सगळं जे आहे हे कुणाशी निगडीत आहे? हे जे आहे हे त्या प्रकृतीशी निगडीत आहे, जीवात्म्याशी नाही. ते जर माझ्या जीवात्म्याशी निगडीत असतं तर मी माझे प्लेटलेट कमी होऊ दिले असते का? मी माझ्या शरीरामध्ये मला जर 10 पुरणाच्या पोळ्या खायच्या आहेत तर मी मला न पचेल अशी स्थिती ठेवली असती का? मी ताबडतोब पोटाकडे माझा फोर्स पाठवला असता, जीवाने आपली शक्ती दिली असती आणि सांगितलं असतं आज 10 पुरणाच्या पोळ्या खायच्यात, पचवा. नाही, कारण त्या पोटामध्ये पचन करण्याकरता दिलेलं सामर्थ्य, त्या प्रत्येक पेशीनं पेशीला दिलेलं सामर्थ्य प्रकृतीचं आहे. आणि म्हणून आपण लोकांना म्हणतो की प्रकृती स्वास्थ्य कसं आहे, म्हणजे आमच्या देहाची जी प्रकृती आहे, म्हणजे आमच्या डोकं कसं आहे, डोकं दुखतंय का, हात दुखतायत का, पाय दुखतायत का, काय झालं, डायबिटीज इतका वाढला कशाने, प्रेशर आहे का तुमच्यावर, काय टेन्शन आहे का तुम्हाला, हे सगळं का बोलतो? कारण या देहाला ज्यांनी घडवलं आहे त्याला हा जीव काही करू शकत नाही, जरी देह माझा आहे तरी. नाही तर मी कधी माझं डोकं दुखवून घेतलं असतं का? नाही तर मी कधी माझ्या डोळ्याला चष्मा लावून घेतला असता का? काहीच केलं नसतं. मी मस्त टकाटक राहिलो असतो, आपण वाटेल तसे वागत राहिलो असतो. आणि जीवाला सांगितलं असतं इकडे फोर्स द्या, तिकडे फोर्स द्या, चला मला आता चालायचं आहे, पायात ताकद द्या, 25 किलोमीटर चालतो. झालं? असं नाही होत. त्यामुळे हा जीव जो दिलाय ना, हे जीव प्रकरण वेगळं आहे. ते जीव प्रकरण कुठे आहे, कुणाशी निगडीत आहे? ते जीव प्रकरण जीवो ब्रह्मैव ना परहा. ते ब्रह्मच आहे, ते ब्रह्मचैतन्यच आहे. त्या चैतन्यावर आवरण कोणी घातलंय? या प्रकृतीबाईंनी घातलंय, तिने घातलंय आवरण. कुणाचं घातलंय? कर्माचं. आणखीन कुणाचं घातलंय? अंतःकरणाचं, चित्ताचं. ते आपण पुढे बघू.